अगं मयू, त्याला स्वतःची ओळख पटत नाही. सईचं काय आठवणार आहे त्याला? चकुली चकुली, मी आठवण्याचा खूप प्रयत्न करतोय का. डोळ्यापुढे अंधार येतो, अंधार. हो हो बाबा. अंधार. बाबा बाबा तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला. नाही आठवत ना, ठीक आहे, काही हरकत नाही. हा, पण तुम्ही त्रास करून घेऊ नका. भामे, काय चाललंय तुझं? हा, घरातलं वातावरण काय? तू काय मोबाईल मध्ये डोकं घालून बसलीस? स्वतःच्या वयाला शोभरच वाक्य. तरी म्हणलं अजून माझा दादा माझ्यावर खसला कसा नाही? मयू, मला ना एक पुढं सुटणं झालंय. मोठ्या मालकाने सहीचे अधिकार मालकीन बाईंना देण्याच्या ऐवजी बजरंगला कशी काय दिली? नाही, कसावी असला तरी तो बॉडीगार्डच आहे ना. तो घरातला माणूस थोडीच आहे. हो ना, बाकी सगळ्यांना वगळून थेट यांना सहीचा अधिकार दिला म्हणजे खरंच कमालच झाली. हो, मलाही काही कळत नाहीये ग. पण हे असं करण्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी विचार असणार. कदाचित काय नाही, काही नाही. तेच की मलाही काही कळत नाहीये ते त्यांनी असं का केलं असेल. दिग्विजय सरांनी असं का केलं असेल? त्यांचा यामिनी मॅमवर विश्वास नव्हता का? नाहीतर बॉडीगार्डला सहीचा अधिकार असं कोण देतं? किंवा त्यांचा अपघात कदाचित या. बापरे, किती भयंकर आहे हे सगळं. नाही, पण हे जे काही आहे ना ते शोधून काढायलाच हवं मयू. तेव्हाच आपल्याला बाबांची अवस्था अशी का झाली हे कळेल. तुला नेमकं काय वाटत असेल हे मी समजू शकतोय मम्मा. मला दुःख नाही राजू, प्रश्न पडलाय. तुझे बाबा असे का वागले असतील? अरे त्यांचं माझ्यावर किती प्रेम होतं, मग विश्वास का नव्हता? जाऊ दे ना मम्मा, तू नकोस ना विचार करूस यावर. राजवीर, आमच्यात जर वाद असते, भांडण असतं तर ठीक होतं, पण तसं काहीच नव्हतं बेटा. मग त्यांनी सहीचा अधिकार बजरंगला का द्यावा हेच कळत नाहीये मला. मम्मा, तू नको ना वाईट वाटून घेऊस. कदाचित बाबांनी हे सगळं तुझ्या सेफ्टीसाठी केलं असेल. म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी जर तुझ्या नावावर असती तर कदाचित तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो असा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. तू म्हणतोयस तसं असेलही कदाचित, पण राजवीर आता बजरंगच्या सहीचं काय करायचं? तो प्रॉब्लेम अजूनही आहेच ना. राजवीर, त्याच्या सहीमुळे आपल्याला काहीही करता येत नाहीये. बिझनेस ठप्प होईल आपला. एक कॉन्ट्रॅक्ट आपण ऑलरेडी गमावलंय. ते तर आहेच, पण आपण तरी काय करू शकतो ना मम्मा? एक करता येईल. काय? राजवीर, आपण आपल्या वकिलाशी बोलून त्यांच्याकडून एक ऍफिडेव्हिट करून देऊ. बजरंगची स्मृती गेल्यामुळे त्याला काही आठवत नाहीये, त्यामुळे त्याला सह्या करता येणार नाहीत. त्यामुळे जे काही चालू होतं ते तसंच चालू राहू दे. काय वाटतं तुला? आय थिंक तू बरोबर बोलतेस मम्मा, कारण अजून काही पर्याय तर मलाही दिसत नाहीये. हो ना. ठीक आहे, मग असं असेल तर मी लवकरात लवकर मिस मयुरींशी याबद्दल बोलून घेतो. प्लीज तू बोलून घे तिच्याशी. शुअर, आलोच.
मम्माचं हे म्हणणं मला पटतंय मिस मयुरी. पहा ना, बजरंग काका अजूनही त्या धक्क्यातून सावरले नाहीये. त्यांची मेमरी कधी परत येईल काय आपण आता काहीच सांगू शकत नाहीये. त्यामुळे वकिलांशी बोलून ऍफिडेव्हिट करून घेणं याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे असं मलाही वाटत नाहीये. तुम्हाला काय वाटतंय? सगळं परत स्वतःच्या हातात घेण्यासाठीच यामिनी मॅम बाबांना बाजूला करायला बघतायत. आणि मग संधी साधून राजवे सरांनाही बाजूला करतील त्या. मिस मयुरी, हा? काय झालं? कसला विचार करताय? नाही म्हणजे मला पटतंय तुमचं म्हणणं. सर, तुमच्या बाबांनी हा एवढा मोठा निर्णय का घेतला असेल? तर मलाही कळत नाहीये मिस मयुरी. पण म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? म्हणजे बघा ना सर, इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक असणारी व्यक्ती बाकी सगळ्यांना वगळून इतकी मोठी जबाबदारी एका बॉडीगार्डवर का सोपवतील? म्हणजे नक्कीच या सगळ्यामागे काहीतरी मोठं कारण असेल. सर, कदाचित ते कारण माझ्या बाबांना माहिती असू शकतं. हो, शक्य आहे. पण मिस मयुरी, तुम्ही पाहताय ना, बजरंग काकांना आता काहीच आठवत नाहीये. हो, तेही आहेच. सॉरी सर, पण म्हणजे हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. सॉरी सर, पण एक रिक्वेस्ट करू का? रिक्वेस्ट काय? तुम्ही ऑर्डर करा. नाही, तसं नाही सर, पण आपण थोडे दिवस थांबून बघूया का? आपण हा, माहितीये, पण म्हणजे ना, आपण एकदा बघूया बाबांना काही आठवतंय का. यामिनी मॅम सुद्धा त्यासाठी किती प्रयत्न करतायत. त्यांनी बाबांना एक चेक दिला होता, त्यावर बाबांना सही करता येते का ते आपण एकदा बघूया. देव करो आणि असं होऊ नये, पण समजा बाबांना काही नाही आठवलं तर मग यामिनी मॅम जसं म्हणतायत ना तसं आपण ऍफिडेव्हिट करू. म्हणजे तुमची बिझनेसची कामं सुद्धा ठप्प होणार नाहीत. खरं तर असं काही नाहीये मिस मयुरी. आपल्या हातून एक कॉन्ट्रॅक्ट गेलं म्हणून काय अख्खा बिझनेस ठप्प होऊन जाईल अशी काही सिच्युएशन नाहीये आता, सुदैवाने. आणि बाबांनी विल मध्ये हा असा क्लॉज का ऍड केला हे खरं तर मलाही जाणून घ्यायचं, कारण हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण बजरंग काकांची मेमरी परत यावी ह्यासाठी खरं तर अजून प्रयत्न करायलाच हवा. हरकत नाही, आपण थांबू अजून काही दिवस. हा? हो सर. सर, तुम्ही खरंच खूप भोळे आहात. तुम्हाला यामिनी मॅमचा डाव कळत नाहीये ना, म्हणून मी तुम्हाला ही गोळ घातली. नाहीतर मला फक्त तुम्ही हवे सर. तुमच्या प्रॉपर्टीशी मला खरंच काहीच देणं घेणं नाही. बाय द वे मिस मयुरी, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते? काय? गेले कित्येक दिवस आपण फक्त कामाबद्दलच बोलतोय, एकमेकांबद्दल आपण काय बोलतच नाहीये. काय बोलू? घ्या, म्हणजे आता हे पण मीच सांगायचं. हो, पाहिला का आखो देखा हाल. भामाने केली की नाही कमाल. मिळतील पैसे, मिळतील. आता कसं बोललात, आता कशी शांत निवांत झोप लागल बघा. शांत झोप? अगं, उलट तुझी झोप उडाली पाहिजे आता. का? तुझ्या नातवाला जेलमध्ये पाठवणाऱ्या त्या रणशिंगींचा बदला घ्यायचाय तुला. मामे, विसरू नकोस. हो, माझा नातू जेलात गेल्यापासून जीव नुसता जळतोय माझा. हो, या हाताने खेळवलं मी त्याला. त्या पशुजीने वाट लावली त्याची.
माझं नातू जेलमध्ये फेडल, ती मयू हिथंच समजा फेडल. अगं मग तुला तर जशास तसं वागायला पाहिजे. भामे, कोणतीही दयामया न ठेवता मी सांगेन तसं वागलीस ना तरच बदला घेऊ शकशील. तुम्ही फक्त बोला काय करायचं, ही भामा तयार आहे. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. कळलं? यामिनी मॅडम, आता तुम्ही बघाच ही भामा हे काम कशी चुटकीसरशी करते का नाही. बाबा बाबा कोण आलं होतं? बाबा माझ्याकडे बघा, चकोली इकडे, चकोली. माझ्याकडे आता काहीच पुरावा नाहीये, पण बाबांची अवस्था आणखीन बिघडायला कुठेतरी यामिनी मॅमच जबाबदार आहे असं मला खूप आतून वाटतंय. प्रत्येक वेळी त्यांच्यावरचा संशय वाढत चाललाय. त्याने आता आणखी काही करायच्या आत मलाच काहीतरी करायला हवं. मधुमालती, गुड मॉर्निंग. मला व्हेरी गुड मॉर्निंग. अय्यो, तुम्ही हल्ली हसलात ना की मनात धडकीच भरते. का मी एवढं वाईट हसतो? नाही नाही, तसं नाहीये ते. तुम्ही हसलात म्हणजे तुमचं माझ्याकडे काहीतरी काम असणार आणि मी परत संकटात अडकणार. नको नको. एवढंच ओळखलत का मला? मधुमालती, आपल्या अख्ख्या पेढीमध्ये माझ्या सगळ्यात जवळचं कोण आहे? कोण आहे? तुम्ही मधुमालती. खरंच? खरंच सांगतोय मी. म्हणून मी माझी कामं तुम्हाला विश्वासाने सांगतो. ठीक आहे, मी तुमची सगळी कामं करेन. फक्त माझी नोकरी धोक्यात येऊ देऊ नका. हा, हो, नाही तर लग्नानंतर सगळा खर्च तुम्हाला करावा लागेल. छोटी छोटी मुलं होतील ना आपल्याला, त्यांच्या शाळेचा किती खर्च. मधुमालती, मी असं करेन असं वाटतं का तुम्हाला? नाही ना. माझं फक्त एवढंच काम आहे की यामिनी मॅमच्या कॅबिन मध्ये 5 मिनिटांनी तुम्हाला राजू सरांना पाठवायचंय. हो, सोपं आहे की नाही? हो, करा मग. हा हा. अहो, पण मी त्यांना काय कारण सांगून आतमध्ये पाठवू? कारण त्यांना सांगा यामिनी मॅमनी त्यांना त्यांच्या कॅबिन मध्ये बोलवलंय. तुम्ही मला परत खोटं बोलायला सांगताय ना? अहो नाही मधुमालती, खरंच मॅमनी राजू सरांना बोलवलंय. फक्त हा निरोप त्यांना मी देण्याच्या ऐवजी तुम्ही द्या, एवढंच. पण का? कारण कारण तेवढ्या वेळामध्ये मला यामिनी मॅम सोबत सॅलरी बद्दल बोलायचंय. लग्नानंतर मला माहिती तुम्ही आपल्या भविष्याचा विचार करताय ना. लग्नानंतर सगळा खर्च कसा होणार, मुलाबाळांच्या शाळेचं, सगळ्याचा विचार करून तुम्ही सॅलरी वाढवायला. तुम्ही माझं एक छोटंसं काम केलं की माझ्याकडून तुम्हाला पार्टी. आपण दोघंच जाऊ. करेन मी, तुमची सगळी कामं करेन. थँक्यू. थँक्यू मधुमालती. वेलकम. गरम गरम चाय आणलीये. घे घे, चाय पिऊन घे. बजरंगा. बजरंग? वही तू बजरंग, तुझं नाव आहे बजरंग.
अरे तुला म्हणतात समजे बजरंग. तुम्ही सगळे मला बजरंग म्हणता, पण मला काही आठवत नाही. मी नाही बजरंग. अरे समजे बजरंग म्हणतात, समजे काय खुळ येतोय. अरे तू बजरंगच आहे. बरं बरं, मी तुला मदत करते. हा, तुझं नाव आठवायला. तुझं नाव बजरंग रणशिंगे, दिग्विजय सराफांचा बॉडीगार्ड. तू त्यांच्या अवतीभोवती असायचा, आसपास असायचा. मग एक दिस कोण आहे? पाणी 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 बाबा पाणी 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 बाबा शांत व्हा. हो हो पाणी 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 तुम्ही शांत व्हा. काय झालं? निघालं पाणी 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 पाणी. बाबा काय झालं? साहेब 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 कम इन. मॅम, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काय? मॅम आता बजरंग काका परत आलेत. त्यांना हळूहळू सगळं आठवायला लागेल. एकदा का त्यांना सगळं आठवायला लागलं का तुम्ही राजवीर सरांचा बॉडीगार्ड म्हणून त्यांनाच परत ठेवाल. मला नोकरीवरून काढून टाकाल. मॅम प्लीज, मला या नोकरीची खरंच खूप गरज आहे. नाही पण आता बजरंग बरा झालाय म्हटल्यावर मी त्यालाच कामावर ठेवणार ना, कारण तोच योग्य आहे, तोच लायक आहे. आणि भाऊसाहेब, तुला तर माहितीच आहे की राजवीरच्या बाबांचा बजरंगवर किती विश्वास होता. हो हो मॅम, मला माहिती आहे. पण मॅम, मला या नोकरीची सगळ्यात जास्त गरज आहे. अरे तुला गरज असली तरी इथे तेच होतं जे मी ठरवते. आणि मला असं वाटतं की बजरंग राजवीरसाठी योग्य बॉडीगार्ड. त्यामुळे निघ. मॅम असं नका करू. मॅम मी सिद्ध करून दाखवेन. बजरंग काकांपेक्षा जास्त लायक या नोकरीसाठी मीच आहे. कसं सिद्ध करणार आहेस तू? मॅम, आतापर्यंत तुम्ही मला जी जी कामं सांगितली होती ती सगळी कामं मी चोखपणे पार पाडली. जसं की तुम्ही मला बोलला होता राजवीर सरांवर वॉच ठेवायचं. मी सरांवर वॉच ठेवलं आणि त्यांच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला देत होते. राजवीर सर आणि मयुरी मॅम यांच्यामध्ये दुरावा निर्माण केला. एवढंच नाही, मी मयुरी मॅम सोबत सुद्धा भांडलो. मॅम, तुम्ही सांगितलेली मी सगळी कामं केली. मी सांगेन ते करशील? हो काही? हो मॅम, मी काहीही करेन. अगदी काही? हो मॅम, तुम्ही जे सांगाल ते मी सगळं करेन. मॅम, तुम्ही आतापर्यंत केवढं केलंय माझ्यासाठी. तुम्ही मला वेळोवेळी बोनस देत होतात, माझा पगार वाढवलात. मी तुम्हाला शब्द देतो, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठीच काम करेन. ठीक आहे मग. माझ्या मार्गातून राजवीरचा काटा काढून टाकायचा, त्याला संपवून टाकायचं, मारून टाकायचं, राजवीरला संपवायचं. जमेल? काय काय? आता विचार नाही करायचा पाऊस. आता हे काम तुला करावंच लागेल, नाही तर तुझी नोकरीच नाही, तू पण जेलमध्ये जाशील.
हा व्हिडिओ आठवला? या व्हिडिओवरून मी सिद्ध कर की तूच राजवीरच्या जीवावर उठलायस. तुलाच त्याला मारायचं. आता मी सांगते ते तुला करावंच लागेल.